हडपसरमधील पांढरेमाळा परिसरात घडलेल्या विषारी दारू प्रकरणातील मृतांच्या कुटुंबियांना तातडीने मदत मिळावी, तसेच अशा घटना रोखण्यासाठी केवळ दारूबंदी नव्हे तर व्यसनमुक्तीच्या दिशेने ठोस पावले उचलणे अधिक गरजेचे असल्याचे मत शिवसेना नेत्या व आमदार डॉक्टर नीलम गोरे यांनी व्यक्त केले. डॉक्टर गोरे यांनी आज घटनाग्रस्त कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार राहुल क्षीरसागर, अरुण डाडर, अशोक चव्हाण आणि विजय शर्मा यांच्या कुटुंबियांना शिवसेना पक्ष व डॉक्टर नीलम गोरे यांच्या वतीनं रोख व धनादेश स्वरूपात आर्थिक मदतही देण्यात आली. या प्रसंगी नाना भानगिरे, मारुती आबा तुपे, दत्तार खवले, संदीप शिंदे, मोहित काकडे, मयुरी बामणे, निशा थोरात यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. मी दादर कुटुंबाला भेट दिली. माझ्याबरोबर आमचे नाना भानगिरे, तसंच मारुती आबा तुपे, मोहित काकडे आणि आपले पदाधिकारी हे सगळेजण उपस्थित होते. आणि इथे इंदुताई दादर यांना आम्ही आपल्या शिवसेनेच्या तर्फे अर्थात माणुसकी म्हणूनच दिलेले आहेत, पक्षाचा प्रश्न नाही आहे. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची जी सूचना होती त्यानुसार आम्ही मदत आज फुलाची पाकळी म्हणून केलेली आहे. परंतु अशा घटना परत घडू नयेत म्हणून या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवरती कडक कारवाई व्हावी. त्याचबरोबर हॉस्पिटलकडून जी दिरंगाई झाली, त्यांना दुसरी ॲम्ब्युलन्स आणून परत त्याचेही पैसे घेऊन त्यानंतर त्यांची सोडवणूक केली, तर तातडीच्या गोल्डन अवरमध्ये मदत करण्याच्या ऐवजी हे जे हॉस्पिटल्सचं दुष्वर्तन आहे त्याच्याविरुद्धही कारवाई गरजेची आहे. माझं मगाशी महापौर मंजुषा नागपुरे यांच्याशी बोलणं झाले, त्याही इथे भेट देत आहेत आणि त्यांना मी सांगितलं की याच्यापूर्वी आपण मदत अशा प्रकारे दिलेली आहे, तर त्यांनीसुद्धा 1 लाख रुपयाचं सानुग्रह अनुदान या कुटुंबाला द्यावं असं मी सुचवलेलं आहे. सर्वच कुटुंबांना किंबहुना पुण्यातले जे आहेत त्या सगळ्यांना. याखेरीज महाराष्ट्र सरकारने सुद्धा काही मदत अशी याच्यापूर्वी ज्याला लक्षवेधी झाल्या सभागृहामध्ये छाया बारच्या प्रकरणात की इतर प्रकरणांमध्ये, त्यानंतर 5-5 लाख रुपयाची मदत अधिवेशनामध्ये फ्लोअरवर जाहीर केलेली. मग तेवढी वेळ आणण्यापेक्षा आधीच मला असं वाटतं की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सरकार संवेदनशील आहे. एक तर अशी घटनाच घडायला नको होती. डोळ्यात देखत इतक्या भरवस्तीच्यामध्ये अवैध दारू उपलब्ध होते, हेच मुळी कायदेशीर दृष्ट्या चुकीचं आहे. आता त्याच्यानंतर निलंबन करणं पोलिसांचं म्हणजे रंगसफेदी असावी का काय अशी शंका वाटते. आणि केवळ पोलिसांना टार्गेट करायचा असा प्रश्न नाही आहे. मुळामध्ये ग्राहक अशी अवैध दारू घेतात कारण ती स्वस्त असते. त्यामुळे मुळामध्ये याचाही विचार झाला पाहिजे की अशा अवैध दारू भट्ट्या चालतात, त्याच्यात इतके घाणेरडे सगळे पदार्थ टाकले जातात आणि त्यांच्या आरोग्यावरती हानी होते. या सगळ्या गोष्टी कुठेतरी पूर्णपणे थांबल्या पाहिजेत. आणि हे कुटुंब सगळं असंघटित क्षेत्रातली असल्यामुळे त्यांना घरटी एका व्यक्तीला नोकरी द्यावी. वयोवृद्ध ज्या महिला आहेत 65च्या वरच्या, त्यांना संजय गांधी निराधार योजनेमध्ये सामावून घ्यावं आणि कुटुंबाच्या वतीने सर्वांनी मिळून पत्र देत जावी की कुठल्या एका व्यक्तीला आपण नोकरी द्यायची, बाकीच्यांना इतर मार्गाने पायावर उभं करण्याचा आपण प्रयत्न करू. पण जे लोक या हातभट्टीवर जात होते त्यांनी याच्यामधून विचार केला पाहिजे की पुढच्या स्टेज मागचा शहाणा आपल्या कुटुंबियांचा त्यांनी जरूर विचार करावा. आणि म्हणून मी म्हणेन की दारूबंदीपेक्षा व्यसनमुक्तीचं पाऊल फार गरजेचं आहे.